सरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आतने घडे जयत्या श्रीकृष्णे वंदो तया ते। तया आदिनांत मांगल्यची मूर्तिमंत आनंद कदानंद जगताराधीश्वरा। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। मातृदेवो भव पितृदेवो भव अतिथिदेवो भव आचार्य देवो भव राष्ट्रदेवो भव। श्रोतावक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय जय गोवर्धनधर गोपाल नरक गोवर्धनधर गोपाल नरक गोकुल संकटहारी गोकुल संकटहारी हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय पाणी खुशी घेते ग्लास ग्लास। नवनीत रसम नवनीत प्रिया नवनीत रसम नवनीत प्रिया नवल विनोद विहारी नवल विनोद
कृष्ण हरे हरे दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी शरणागत दिन चरणी घे शरणागत दिन चरणी घे करुणा दृष्टी निहारे करुणा दृष्टी निहारे हरि जय जय कृष्ण हरे हरि जय जय हरि जय जय हरि जय जय राम. त्या फॅनने माझा घसा सुकतो होता म्हणून पाणी घेतलं. ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया मति मंद में काही करे मति मंद में काही करे मति मंद में काही करे मति मंद में सांख्य अथवा न्याया न्याया सांख्य अथवा न्याया कीर्तने ये सद्गुरु राया कीर्तने ये सद्गुरु राया कीर्तने दीन दीन परी मनात वादे दीन दीन परी मनात वादे दीन दीन परी इच्छा तव गुण गाया गाया इच्छा तव गुण गाया कीर्तने ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तने ये सद्गुरु एका विरळी सनातनाते एका विरळी एका विरळी जनार्दनाते एका विरळी जनार्दनाते एका विरळी जनार्दनाते निरंजनी राया राया निरंजनी राया कीर्तने सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तने ओ ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु इकडे हे आहे ना
त्याचं एक खुर्ची घ्यायची नाही म्हणजे खुर्ची. आरंभी म्हणजे ना अयोध्येचा राजा त्याची चार मध्ये चार. काही जमीनो हे कोणी गावीचा, काही जमीन हे कोणी गावीचा. याचा आवाज वाढव जरा, मला आवाज आला. मी ते म्हणते काही जमीन हे कोणी गावीचा, काही जमीन हे कोणी गावीचा, काही जमीन हे कोणी गावीचा. एकटा ठाईचा ठाई एक, एकटा ठाईचा ठाई एक, काही जमीन हे कोणी गावी, काही जमीन हे कोणी गावीचा. नाही जात कोठे, नाही जात कोठे येत फिरोनिया, नाही जात कोठे येत फिरोनिया, नाही जात कोठे येत फिरोनिया. अवघेची अवघेची माया ही न बोले, अवघेची माया ही न बोले, काही जमीन हे कोणी गावीचा, काही जमीन हे कोणी गावीचा, काही जमीन हे कोणी. नाही मज कोणी, नाही मज कोणी, नाही मज कोणी, नाही मज कोणी आपुले दुसरे, नाही मज कोणी कोणाचा मी रे, कोणाचा मी रे कोणी नव्हे, कोणाचा मी रे कोणी नव्हे, काही नव्हे कोणी गावीचा, काही कमी नव्हे कोणी गावीचा, काही कमी. नाही आम्हा जावे, नाही आम्हा जावे, नाही आम्हा, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. आम्ही अखंडित, आम्ही अखंडित, आम्ही अखंडित, जेथे तेथे आम्ही अखंडित, जैसे तैसे, काही कमी नाही कोणी
ये गावी. बाबा खूप कोरडी आहे. तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा. तुका म्हणे नाम नाही रूप आम्हा. तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा. तुका म्हणे नाम तुका म्हणे नाम तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा. वेगळ्याच्या कर्मा वेगळ्याच्या कर्मा अकर्मासी. वेगळ्याच्या कर्मा अकर्मासी. काही कविना काही कमी नावे कोणी काही कमी नावे काही कमी नावे काही कमी नावे कोणी थोडं भजन करूया सगळ्यांनी मिळून. तर मग अशी पंखा लावला त्याच्याने गडबड झाली. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. एक मध्ये घेतलं तरी चालेल. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. वा वा सर्वांनी छान करा. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. खूप कसा कोरडा पडतोय. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला पुंडरीक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. मौनी ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ नामदेव महाराज की. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की. सब साधु संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय जय. काहीच मी नव्हे कोणी ये गावीचा. एकटा ठाईचा ठाई एक. नाही जात कोठे येत फिरून या. अवघेची वाया वीण बोले नाही मज कोणी आपुले दुसरे. कोणाच आम्ही खरे कोणी नव्हे. परत महाराज म्हणतात की नाही आम्हा जावे मरावे लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत. आम्ही अखंडित जैसे तैसे. तुका म्हणे नामरूप नाही आम्हा. वेगळ्या त्या कर्मा अकर्मासी. तुकाराम महाराजांनी म्हटलंय किती मला कळलेलं नाहीच आहे.
पण तरी सुद्धा प्रयत्न करून बघायचा आहे स्वतःलाच समजून सांगण्याचा, तुम्हा सर्वांना नाही. तर तुकारामांची वाणी आहे ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं, काळीचारचा नी दाखवा दादा माझ्याकडे लक्ष द्या. मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. नेले जड वैकुंठी, नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 रघोत्तम, राम 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 रघोत्तम, राम राम हरे. तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ज्याच्याबद्दल म्हटलं जातं की त्याला सामान्य समजू नका, तुकया म्हणो नये वाणी. नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. या वाणीच्या द्वारा ज्याने विठ्ठल विठ्ठल म्हणून स्वतःच्या देहासकट वैकुंठ गमन केलं, अशा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग. आत्मशतकमचा वर्ग सुरू आहे आणि पूर्तता होत आलेली आहे. त्याच्यात मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी हे नाही, मी ते नाही, मी ते नाही, मी ते नाही, मग मी कोण? चिदानंद रूप शिवोहम 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 शिवोहम, मी शिवच आहे, मी साक्षात शिव परमात्मा आहे. पण आम्ही सगळे, एक दृष्टांत सांगते म्हणून आत्ता इथे आठवला, आपण सगळेजण आपल्या सद्गुरूंना म्हणतो की मला तुमच्यासारखं व्हायचं, म्हणजे तुम्ही जसं साक्षात भगवंत आहात, मी कोण आहे हा प्रश्नाऐवजी मी तुमच्यासारखे कसे होणार, त्याच्यासाठी उपाय काय, काय करावं मी. आता सगळ्या महाराजांच्या सोबत 2-4 लोक असतातच हो कोणीतरी, आणि एखादा अंतरंग शिष्य असतोच असतो अगदी जवळचा. त्या अंतरंग शिष्याने अनेक वर्षपर्यंत महाराजांची सेवा केलेली आहे. आणि सेवा केल्यानंतर एक दिवस महाराजांच्या समोर बसून म्हणतो महाराजांना, महाराज अहो मला सांगा, मी तुमच्यासारखा केव्हा होणार. ते म्हणाले, मी गेल्यावर. याला खरंच वाटलं मी गेल्यावर त्यांच्यासारखा होणार. त्यांनी विचार केला, मी महाराज तर अजून तरुण आहेत आमच्या प्रमोद दादांसारखे, हे जातील केव्हा, म्हणजे या देहाला अजून या पृथ्वी तलावरती काम करायला भरपूर अवधी आहे, मग आपणच का यांना संपवू नये. म्हणून त्यांनी विचार केला, एक सुपारी दिली एका जणाला आणि म्हणाला, बाबा तुला एक काम करायचंय. एका गावामध्ये मग त्या येऊन राहिलाय, त्या गावात बोलवलं. एका सुपारी दिल्यानंतर त्या व्यक्तीला 3 महिने झाले, 4 महिने झाले, मस्तपैकी आलिशान घर, राहायला व्यवस्था, घरात सगळं काम, अगदी त्याचं आयुष्य आराम चाललेला आहे. आणि आश्चर्य वाटलं त्याला की म्हणे, लोकांना गावातल्या सभ्य लोक होती, चांगले लोक होते, त्यांना वाटलं की बाबा ही व्यक्ती आमच्या गावात काम करीत नाही, धाम करीत नाही, याचं पोट कसं भरतं आणि इतका छान राहतो हा, म्हणजे हा आहे तरी कोण, हा आमच्या गावात परका माणूस आला तरी कशाला. मग त्या गावातल्या लोकांनी एका छान, ज्याची वाणी उत्तम आहे अशा माणसाला त्याच्याकडे पाठवलं आणि त्याला चांगलं सांगितलं की हळूहळू त्यांची अशी मैत्री करा आणि त्यांचं गुह्य जे आहे ते जाणून घ्या. मग त्यांनी एक दिवस, बरेच दिवस झाल्यानंतर त्यांनी विचारलं त्याला, काय हो म्हणे, दादा आपण आमच्या गावामध्ये आलात, काय प्रयोजन. प्रत्येक गोष्टीला प्रयोजन आहे, काय प्रयोजन आहे आपलं. मी तुला म्हणून सांगतो बरं का, इतरांना कुणालाही सांगू नकोस. आणि अरे ते महाराज आहेत ना, त्यांचा तो अंतरंग शिष्य आहे ना,
त्यांनी मला सांगितलंय सुपारी दिली महाराजांना मारण्याची, पण चान्स मिळत नाहीये म्हणे मला अजून. असं त्यांनी ऐकलं, गावात सगळ्यांना जाऊन सांगितलं, गावातल्या लोकांनी मीटिंग भरवली महाराजांच्या मठातच, आणि महाराजही होतेच बाजूला, आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी त्या गावात येण्याचं कारण सांगितलं. त्या व्यक्तीला पण बोलावलं, दोघेही होते तिथे हजर. आणि सगळं सांगितल्यानंतर मग महाराज इतके शांत होते, कारण ते कसे आहेत, जीवनमुक्त आहेत. त्यांना काय कोणी मारलं काय 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 काही नाही, चिंताच नाही त्यांना. शांत बसले आहेत, ऐकून घेतलं. आणि शेवटी प्रश्न विचारला त्यांनी. सगळे यांचं प्रतिउत्तर सगळं झाल्यानंतर ते त्याला म्हणाले, बाबा तू असं का केलंस? तुम्हीच तर सांगितलं मला असं करायला. काय करायला? मी तुम्हाला एकदा विचारलं की मी तुमच्यासारखा कधी होणार? तुम्ही म्हणाले मी गेल्यावर. मला सांगा, तुम्ही गेल्याशिवाय मी तुमच्यासारखा होईल का? महाराज म्हणाले, अरे वेड्या, तुला नाही कळलं रे मी म्हणजे काय ते. तुझा मी जो घालवलाय ना, तो शंकराचार्यांनी या मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, काय 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 एका इच्छात सगळं सगळं सांगून दिलं. ते गेल्याशिवाय म्हणजे मी म्हणजे अहम, अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेंद्रियानी सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधः चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. हे सगळं झाल्यानंतर तू माझ्यासारखा होशील बरं का. म्हणजे मी मेल्यावर नाही, हा माझा देह गेल्यावर नाही, मी असताना, मी इथे देहात असताना माझ्या समोर माझ्या शिष्याने माझ्यासारखं व्हावं. म्हणून मी तुला सांगितलं रे, तू सहज विचारला आणि मी सहज सांगितलं. तुझा भाव कुठला आहे हे आत्ता मला कळलं की कसे शिष्य असतात. मी पर्यंत येण्याची कथा, हा आपला प्रवास काहीच नाही, मी नव्हे कोणी आहे गावीचा. वास्तविक पाहता माझं रूप कसं आहे, मी प्रत्येकात्मा आहे. प्रत्येकाच्या अंतरामध्ये असणारा परब्रह्म परमात्मा आत्मस्वरूप असणारा माझं स्वरूप हे अतिशय व्यापक आहे. जे कुटस्थ आहे तेच व्यापक आहे. हे सगळं जाणून मी ते जाणलेलं आहे. तुकारामांनी लिहिलेला हा जो अभंग आहे, त्यांनी खरं कळल्यानंतर लिहिलेला आहे की नाही. त्यांना कळायची नाही ह्याची काहीच गरज नाही, ते साक्षात अवतरित आहेत. पण आपण असा विचार करूया की त्यांना खरं कळलं, पण त्यांनी मग प्रत्येक ठिकाणी सांगितलं की काहीच मी नव्हे कोणी हे गावीचा. एकटा ठाईचा ठाई एक, मी एकच आहे, पण मी एक आहे, मी प्रत्येगात्मा आहे, मी देहत्रयातीत आहे, 3 देहांच्या पलीकडला आहे, मी परिच्छिन्न नसल्यामुळे कसा आहे, मी अतिशय व्यापक आहे, अमर्याद आहे, मला मर्यादाच नाही. पण आमची फसगत कशी होते, आम्ही तिथे स्वतःला बांधून ठेवतो, कारण आम्हाला तेवढंच बघायचं असतं. त्या पलीकडे आम्हाला व्यापकत्व आमचं कळतच नाही. परत एक दृष्टांत आठवला, कारण वेळ कमी आहे, थोड्या वेळात थोड्या अवधीत निरूपण पटवून द्यायचं आहे, म्हणून दृष्टांताचा आधार घ्यावा म्हणजे लवकर सांगता येतं. तेव्हा नुकताच आरसा निघालेला होता आणि आरशाचं त्या दुकानांमध्ये आरसे विकायला मांडले गेले होते. एक मुलगा गेला बाजारात आणि बाजारात गेल्यानंतर त्याचं सहज लक्ष गेलं आरशाकडे. त्याला वाटलं, बापरे, माझे वडील इथे कसे आले? काय आनंद झाला त्याला, गेलेले माझे वडील आले. कारण त्याला आरसा नसल्यामुळे स्वतःचं स्वरूपच दिसत नव्हतं, हे रुपडं म्हणजे चेहरा. पित्याचा चेहरा दिसला होता त्याला, त्यामुळे तो जाणत होता पित्याला की हा पिता आहे माझा. म्हणून त्यांनी हे माझे वडील म्हणून तो आरसा घरात आणला, अलमारीत ठेवला. आणि आता आपण जसं देवाशी बोलावं असं म्हणतोय ना, दुःख देवाशी सांगावे, सुख देवाला मागावे. प्रत्येक गोष्ट आपण आपल्या देवाला सांगावी. त्याला वाटलं
माझा पिताच इथे साक्षात आल्यानंतर मी माझ्या वडिलांना सांगणार की नाही, म्हणून तो आंघोळ वगैरे झाली की ती अलमारी खोलायचा, आरशासमोर जायचा, मी त्याला सांगायचं, आज मी हे काम केलं, आज मी ते केलं, आज मी ते केलं, हे बघा असं असं आहे, इतकं छान आहे, तर बोलत बसायचं. बायकोला वाटायचं हा कुणाशी बोलतोय. आता स्त्रियांच्या मनामध्ये येणारी पहिली शंका काय असेल, ह्याच्याकडे काहीतरी कुणीतरी आहे, म्हणजे तो कुणाशी तरी बोलतोय असं तिला वाटायचं. एके दिवशी तो बाहेर गेल्यानंतर तिने काय केलं, आला, अलमारी खोलली आणि बघितलं तर बापरे, स्त्री. स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंड एकरस आहे ना, असं ज्याचं वर्णन केलं जातं, इथे भेदच भेद आहे. स्त्री. संध्याकाळी घरी आला आणि घरी आल्यानंतर तिने चांगला असा पदर खोचला आणि त्याला म्हणाली, चला जरा आत. ती आत त्याला घेऊन गेली आणि तुमची अलमारी खोलली. त्याने बघितलं आणि नमस्कार केला. वडील म्हणून म्हणाले, ए काय करता तुम्ही? अगं माझे वडील आहे, माझ्या वडिलांना मी नमस्कार करतोय. काय पण बोलताय तुम्ही, खरं बघ, ये जरा इथे बघ. आता ती आल्यानंतर ती काय बघणार पुढे, तिला तिचं स्वरूप दिसलं आणि त्या दोघांमध्ये असं कडाक्याचं भांडण झालं की स्वतःचं प्रतिबिंब म्हणजे वडिलांचं प्रतिबिंब आणि त्या एका स्त्रीचं प्रतिबिंब असं समजून त्या दोघांमध्ये जे कडाक्याचं भांडण झालं. असं करता करता तिचा धक्का लागला त्या आरशाला आणि आरसा पडला खाली, आरसा फुटला. वडीलही गेले आणि दृष्टांतावरून महाराजांना काय सांगायचं हे समजून घ्यायचं. ते गेल्याशिवाय ते मिळत नाही प्राप्त, संशय गेल्याशिवाय, भेद गेल्याशिवाय. माझ्यामध्ये मी अभेदच आहे ना, भ्रम गेल्याशिवाय मला काही कळत नाही. म्हणजे महाराज म्हणतात त्याप्रमाणे की काहीच मी नव्हे कोणी ये गावीचा. आणि हा दृष्टांत कुणाचाही माहितीये, हा दृष्टांत माऊलींचा आहे. माऊली म्हणतात, इथे मुखची दिसे मुखे, इथे मुखची दिसे मुखे, या बोला काही न चुके, परी दुजे पण लटिके आरसा करी. काय सांगितलंय माऊलींनी, दुजे पण लटिके आरसा करी. कारण ज्ञानी जो असतो ना, ज्ञानी होणे आणि ज्ञानी असणे, म्हणजे अज्ञान दूर झाल्यानंतर, भ्रम दूर झाल्यानंतर एखाद्याला त्याचं खरं स्वरूप कळणे. आणि जो मुळातच ज्ञानी आहे, माऊली, तुकाराम, नामदेव, समर्थ, हे कोण आहे, तो साक्षात भगवंताचं स्वरूप आहे, त्यांना कळलेलंच आहे. म्हणून त्याला त्या भांडणाचं काय. पण इथे त्यांनी काय म्हटलंय माऊलींनी, ते म्हणतात, पै बुद्धिभेदाचा आरसा तया हातून पडला विरेशा. हे अर्जुना, त्याच्या हातनं बुद्धिभेदाचा आरसा पडला म्हणून प्रतिमुख भासा मुकला तो. हा सुंदर माऊलींनी सांगितलं आहे. म्हणून असा आरसा फुटला की काय होतं हो, म्हणजे भेदाचं, ती कोणीतरी स्त्री तुमच्यासोबत बोलते हे दुःख, म्हणजे हा भ्रम तिचा गेला. आणि आता जगत सत्यत्व भ्रांती जी आहे, जग सगळं सत्य आहे, आता ही मिथ्यत्व भ्रांती जी आहे ती, म्हणजे हा प्रपंच खरा आहे, हा संसार खरा आहे, हा कसा आहे, तर ह्यातलं मिथ्या प्रपंचातील द्वैत बुद्धी काढण्यासाठी म्हणून माऊलींनी परत एक दुसरा दृष्टांत दिलेला आहे. माऊली म्हणतात, एक कुत्रा आहे, मोठा काचेचा महाल होता. अचानक काही कारणाने कुत्रा त्या महालात गेला. काचेचा महाल आहे आणि कुत्रा त्या महालात गेला. आता कुत्र्याचं प्रतिबिंब त्याला तिथे दिसलं, स्वरूप दिसलं, त्याला वाटलं काय छान आहे ही, त्याला कळलं नाही कोण आहे, काय छान आहे, म्हणून तिला तो असा हे करायला गेला, तिच्या जवळ जायला गेला. ती दूर जाते ह्याच्या, आणि दुसऱ्या बाजूला आरशात गेला तर एकदम ह्याला क्रोध आला. काय म्हणे, माझ्याकडे बघत सुद्धा नाही, म्हणून क्रोध आला आणि भुंकायला लागला. तिथे तो पण भुंकायला लागला
असं करता 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 तो सतत भुंकायला लागला. इकडे बघतोय, दुसरा भुंकतोय, तिकडे बघतोय, स्वतःचं प्रतिबिंब प्रतिबिंब प्रतिबिंब. आणि त्याच्याने त्याला काय झालेलं, सकाळपासून रात्रीपर्यंत तो हाताने त्याच्यावरती थाप मारत जायचा, दुःखाने ओरडत जायचा, भुंकत जायचा, भुंकत जायचा. काय मिळाले त्याला? ते जे स्वरूप त्याला दिसत होतं, प्रतिबिंब त्याला जे दिसत होती, त्या प्रतिबिंबामुळे त्याला काय भोगावे लागले? कष्ट भोगावे लागले. भेद, द्वैत, प्रपंचातलं द्वैत आहे. त्यामुळे आपल्याला काय भोगावं लागतं? दुःख भोगावं लागतं. हे दुःख जाण्यासाठी म्हणून चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा विचार पुढे महाराज म्हणतात, नाही जात कोठे येत फिरोनिया. ते कुठे जातही नाही आणि येतही नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण हे सगळीकडे जे सर्वत्र सदा सम, ते सगळीकडे एकच आहे. काय माऊलीने म्हटलेलं आहे एका पदामध्ये, भरला घनदाट हरी दिसे. हा सर्वत्र भरला घनदाट हरी असल्यामुळे, तो सर्व व्याप्त असल्यामुळे, तो सर्वांना. मला एक गोष्ट आठवली. तो सगळीकडे आहे, भगवंत सगळीकडे आहे. याच्यासाठी तो दृष्टांत खूप छान मला लहानपणापासून आवडतो. तो आमचे सासरे, माझे तातेजी, ते एका घरी राहायचे. अतिशय सुंदर ब्राह्मणांचा वाडा. आणि त्या काकू तिथे राहायच्या. त्या काळात म्हणजे आज साधारणतः 80-90 वर्षापूर्वी ही परिस्थिती काय असेल, त्यांनी फक्त आपलं स्वतःचं गाव म्हणजे आपलं माहेर आणि आपलं सासर एवढंच बघितलंय. त्याच्या पलीकडे त्यांनी काही बघितलेलं नाहीये. ते तात्याजीला म्हणतात, त्या माऊली, तात्याजी, अहो तुमच्या गावी चंद्र उगवतो का? आपली मर्यादा कुठपर्यंत आहे? आपल्याला वाटतं एवढंच आहे. तात्याजी म्हणाले, हो उगवतो. कसा उगवतो? आमच्या इथे जसा उगवतो तसाच का? ते म्हणाले, हो तसाच. असा जिथे आता इथे मला जसा दिसतो तसाच तो तिथेही आहे. वास्तविक तो तिथे तिथे गेलाय का? दुसऱ्या ठिकाणी आलाय का? उगवलाय का? नाही, तो आहेच. आकाशात चंद्र आहे, तो सर्वत्र दिसतो, सगळ्यांना दिसतो. जिथून त्याला बघा, कुठे कुठे ढग असतील त्याला दिसणार नाही, पण तो आहे की नाही? आहे. म्हणजे हा भगवंत सर्वत्र व्याप्त आहे. मला ते लहानपणापासून आवडतं तो दृष्टांत सांगायला, की किती बुद्धी तेवढाच विचार. माझं घर, माझी मुलं, माझा पैसा, आणि इकडे काय? मगाशी मावशींनी सांगितलं की गुरुर्नैव शिष्यम पर्यंतचा प्रवास. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की गुरु आणि शिष्य काय? गुरु शिष्य एकाच स्थळीचे, भिन्न नाहीत पाहता मुळीचे, सुख संवाद चालती भिन्नत्वाचे, रंगरंगणी आणावया. असा विचार माऊलींनी सांगितला. पुढे म्हणतात तुकाराम महाराज की नाही मज पेटी सुरू ठेवा, नाही मज कोणी आपुले परके, नाही मज कोणी आपुले दुसरे, नाही मज कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे, कोणाचा मी खरे, काही नव्हे, काहीच नव्हे, कोणी गावी जाय. तुकाराम महाराजांनी म्हटलं एका ठिकाणी, भगवान सर्वत्र व्याप्त आहे, सगळीकडे आहे. ते म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालई
चालविशी हाती धरोनिया, चालविशी हाती धरोनिया, चालो वाटे आम्हा तुझाची आधार, चालविशी भार सवे माझा, जेथे जातो ते तू माझा. खूप कसा कोरडा पडतोय. ते म्हणतात की सर्वत्र आत्मभाव, सर्वत्र आत्मभाव आहे. चौथं करूया चालेल. सर्वत्र आत्मभाव असल्यामुळे काय झालंय हो त्याचं, सर्वम खलु इदम ब्रह्म, सगळीकडे ब्रह्म आहे. वाटतं का आपल्याला सगळीकडे ब्रह्म आहे? मला तरी नाही वाटत. कारण थोडा वेळ स्थळत्याग होता, इथे शिवगडला आहे, वर्ग सुरू आहे म्हणून माझं लक्ष त्याकडे आहे. अन्यथा ब्रह्मपुरीत गेले की परत संसार माझ्यामध्ये आलाच पाहिजे. तो येतोच. तो जसा सर्वत्र आहे तशी मीही सर्वत्र आहे, कारण मी त्याचा अंश आहे हे मी विसरलेली आहे. आणि ते विसरल्यामुळे मला सतत स्मरण ठेवावं लागतं की तू सर्वत्र आहेस. काका सांगतात आपल्याला अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. परंतु जे मुळे शास्त्री काका आत्ता ब्रह्मपुरीला आले होते ते मला म्हणाले अभ्यासाचं काय. किती संत आपल्याला जागृत करतात, किती सांगतात. एक एक अभंग आपण त्यांचा घेतला तर हा असाच आहे. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला इथे म्हणतात की मी इतका व्याप्त आहे, मला पित्याचा संबंध नाही, पुत्राचा संबंध नाही, माता नाही, बंधू नाही, मित्र नाही, कुणीही नाही. कारण मी कसा आहे, एकटा आहे. एकट्याला काय हो, आपल्याला माहितीये नाथांची गवळण आहे, एक भारुड आहे, भारुड. नाथ म्हणतात ती नवरी झाली आणि त्याची वाट बघत बसली. मग आता नवरा कोण? खूप छान आहे भारुड. असंच आपलंही आहे. आपलं काय आहे, आपली नवरी आपण शोधतो, पण नवरीचा अर्थच कळत नसल्यामुळे आपण तिच्यात इतकं रमतो, इतकं रमतो, इतकं रमतो की हा संसार आपल्याला खरा वाटायला लागतो. आणि त्या खऱ्या संसारामधनं आपण बाहेर पडायला तयार नसतो. कधीतरी आपल्याला सुटका व्हावी की नाही, आपली त्यातनं सुटका होतच नाही. आणि ती सुटका व्हावी म्हणूनच आपल्याला कथा, कीर्तन, प्रवचन हा सगळा उत्सव इथे जो चालला आहे तो सगळा. पुढे एका अभंगाच्या द्वारा पुढचा अर्थ समजून सांगते. तो गहिनीनाथांचा अभंग आहे. गहिनीनाथ म्हणतात की नाही मज नाव, नाही मज नाव, नाही मज, नाही मज देह, नाही मज देह, नाही मज नाव, नाही मज देह, नाही मज हात, नाही मज हात, पाय नाही, नाही मज नाव, नाही मज नाव, नाही मज शिर, नाही मज वाचा, नाही मज शिर, नाही मज वाचा, नाही मज शिर, नाही मज, नाही मज हाड, नाही मज मांस, नाही मज हाड, नाही मज, वायुचा स्पर्श नाही मज, वायुचा स्पर्श नाही मज, नाही मज खाणे, नाही मज पिणे आहे,
नाही मज खाणे, नाही मज पिणे, नाही मज, नाही मज लेणे, नाही मजले. काहीतरी असेल, आकाराला आलं तर हे सगळं आहे, हात आहे, पाय आहे, डोळे आहे, कान आहे, सुरू ठेवा, बंद नका करू. हाड आहे, मांस आहे, शरीर आहे, वस्त्र आहे, भूषण आहे, अलंकार आहे. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव, केव्हा बीज भाजूनी केले नाही आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजल्याशिवाय जन्म मरण ही सुटत नाही. आणि म्हणून इथे म्हणतात की हा निवृत्तीनाथ जो आहे तो जोगाईनाथांचा शिष्य आहे. मला हाड नाही, मला हात नाही, मला पाय नाही, मला वाचा नाही, मला खाणे नाही, मला पिणे नाही, मला अलंकार नाही, मला भूषण नाही. आणि पुढे ते म्हणतात की तैसा मी आकार, तैसा मी आल्हादे, तैसा मी आल्हादे, तैसा मी आल्हादे, तैसा मी आल्हादे फिरे चक्राकार, तैसा मी आल्हादे फिरे चक्राकार. इथे योगशास्त्र आलाय पण ते सांगत नाही. तैसा मी आल्हादे फिरे चक्राकार. किती चक्र आहेत, काय आहेत, काय आहेत ते जाऊ द्या. फिरे चक्राकार हे कशावरून कळतं? पुढच्या ओळीत ते म्हणतात की सांभाळितो सारे, सांभाळितो सारे लहान थोर, सांभाळितो सारे लहान थोर, लहान थोर. गाहिनीनाथ सांगे गुज निवृत्तीला, गाहिनीनाथ सांगे गुज निवृत्तीला, पहावे ते डोळा, पहावे ते डोळा. कुठल्या डोळ्याने पाहायचंय? चर्मचक्षुंनी पाहिला तर त्याला दिसत नाही, मग कुठल्या दृष्टीने बघायचंय? सुरू ठेवा. ही दृष्टी देणारे कोण आहेत? आपल्या स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या दृष्टीने बघायला गेलो तर दिसणार नाही. म्हणून आधी सद्गुरूला शरण गेले. कोण? निवृत्तीनाथ, गायनीनाथाला शरण गेले. आणि म्हणून ते म्हणतात की त्यांनी मला काय सांगितलं? ते गुज सांगितलं. कुठलं गुज? पहावे ते डोळा, पहावे ते भिन्नाजी. हा वा. पहावे ते डोळा निज रूप. कुणाचं रूप पाहायचंय? निज रूप दाखवा हो हरी दर्शनास दाख. निज रूप दाखवा. हे निज रूप मला स्वतःच मला कळलं की झालं. आणि ते दाखवणारे कोण आहेत? ते आहेत मला हात नाही, पाय नाही, काही नाही, मी असा आहे. सर्वत्र व्याप्त, सर्वेंद्रियांना. निज रूप दाखवा. शेवटचा दृष्टांत सांगते आणि निरूपण थांबवते. हे निजरूप बघण्यासाठी, निजरूप म्हणजे आपलं आत्मरूप आणि निजरूप म्हणजे ज्याचं मी स्वरूप आहे असा गोपालकृष्ण. माझं स्वतःचं स्वरूप आणि ज्याचं मी रूप आहे असा गोपालकृष्ण. दोन्ही बघावं वाटतं की नाही हो आपल्याला? समोरचा गोपालकृष्ण कळल्याशिवाय त्याच्याकडनं मला कळेल. म्हणजे आधी ईशकृपा ती झाल्याशिवाय मला माझ्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचं दर्शन नाही. आणि तो प्रवास करीत करीत नेणारे माझे सद्गुरू आहेत. ते माझा हात धरतात आणि मला तिथपर्यंत घेऊन जातात. असं निवृत्तीनाथ म्हणतात. एक छोटासा दृष्टांत. उज्जैन नावाच्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. अतिशय देवीचा भक्त आहे. जसं रामकृष्ण परमहंसांची भक्ती आहे देवीवरती, काली मातेवरती. ते म्हणतात की फक्त स्वत ठेवा, म्हणजे मला काय म्हणतात? हे माते, मी तुझा भक्त आहे. असं आहे ना? त्या भगवंताला बघण्यासाठी परोक्ष ज्ञानाची गरज आहे की नाही? आणि परोक्ष ज्ञान कशातलं आहे, कुठलं आहे? ते मायेतच आहे. मायेशिवाय होत नाही. म्हणून मायेला शरण जावं लागतं आधी.
म्हणजे तो अभ्यास करावा लागतो. हे सगळं जर मायेतलं आहे तर तेही मायेतलंच आहे ना. मग तिला ते शरण गेले आणि म्हणाले, मला माझ्या भगवंताचं रूप कधी दिसणार? कुठे आहे माझा देव? मला माझा देव दाखव. माता त्याच्यावरती प्रसन्न होती, प्रकट झाली आणि म्हणाले, असं कर, तू ना गोकुळात जा, यशोदेच्या घरी जा, यशोदेच्या घरी तुला देव भेटेल बरं का. परमपूज्य मंदाताई म्हणतात, म्हणून या ज्ञानरूप असणाऱ्या, ज्ञानाचं वर्णन करणाऱ्या अभंगामध्ये थोडासा सगुणाचा विचार. मंदाताई म्हणतात की लोणचं चटणी वगैरे पाहिजे असते, त्याच्याशिवाय जेवण बरं वाटत नाहीतर नुसताच कोरडा गोळा भात, त्याच्यावरही तेल लागतं. निघाला हो बिचारा, तडतड करत निघाला, मला देव भेटेल, मला देव भेटेल. मातेने सांगितलंय ना. कोणी सांगितलंय? मातेने. वा वा माते, काय तुझी कृपा आहे ग. आला गोकुळामध्ये. गोकुळात आल्यानंतर सगळ्या गावातल्या लोकांना विचारलं, काय हो, यशोदेचं घर कुठलं आहे? ते तिकडे तो महाल दिसतोय ना, ते यशोदेचं घर आहे बरं का. आले ते यशोदेच्या घरामध्ये आणि आवाज दिला, आपणच काय यशोदा माता? त्या म्हणाल्या, हो मीच, यशोदा माता. काय हवंय आपल्याला? या या. बसवलं, गुळ पाणी वगैरे झालं, सगळं जे काही दूध दही दूध, तू काय कमी आहे तिथे? नंदाचा महाल आहे तो, आनंदाचा कंद हरी हा देवकी नंदन पाहिला. आनंद रूपी यश देणारी यशोदा, आणि ज्याच्याकडे अखंड आनंदाचा झरा आहे असा नंद बाबा, त्याच्याच घरी आनंदाचा कंद जन्माला येणार की नाही, त्याच्याच घरी वास करणार की नाही तो. म्हणे, का हो, मला देता का? तुमच्या घरात देव आहे म्हणे, मला तुमच्या घरातले देव द्या. आता यशोदा मैया बिचारी भोळी भाई, ती घरात गेली. ते जाखाई जोखाई जे काही देव असतील, तेव्हा कृष्णाची मूर्ती नसेल ना, लड्डू गोपाल, तो साक्षातच होता तिथे. तो मूर्तीत कुठला आला? तो साक्षात तिथे आलाय, पण यशोदा मैयाला कुठे कळलंय ते. म्हणून मग तिने आपल्या घरातले त्या टोपल्यात एका देव काढले आणि त्याच्या पुढे आणले, मांडले आणि म्हणे, बघ हा देव. त्याने त्या टोपल्यात बघितलं, अहो हा देव नकोय मला, हे देव तर माझ्याचकडे आहे, तुझ्याकडे म्हणे प्रत्यक्ष देव आहे. मी नाही जाणत बाबा म्हणे प्रत्यक्ष देव वगैरे, माझ्या घरी एवढेच देव आहेत, मी तुला दाखवले. नाही नाही हो म्हणे, माझी माता कधीच खोटं बोलणार नाही, तिने मला इथे पाठवलंय की तुमच्याकडे देव आहे, म्हणजे नक्कीच तो तुमच्याकडे असला पाहिजे. तेव्हा यशोदा हतबल झाली आणि म्हणे, नाही बाबा नाही माझ्याकडे. हताश झाला तो आणि जायला निघाला. काय सांगावं म्हणे, या देवीने मला खोटं सांगितलं, असं वगैरे बोलत बोलत निघाला बाहेर. आणि दारात अगदी महालाच्या समोर आले, तेवढा छोटासा गोपाल कृष्ण समोर आला आणि हा असं त्याचं धोतर पकडलं. हो, काय असेल कल्पना करा. चित्र आणायचं आपल्या डोळ्यासमोर की आपणही गोकुळात जातो, त्या गोपाल कृष्णाच्या जवळ असं त्यांचं धोतर केलं. म्हणाले, दादा आपण कशाला आला तिथे? म्हणाला, देव बघायला. मला मातेने सांगितलं. तू काय बोलणार एवढासा लेख, एवढासा मुलगा, तू काय सांगणार देव? मी कशाला आलो, काय आलो, कशाला चौकशी करतोस तू? चिडले होते आधीच, देव दिसला नाही म्हणून. अहो मला सांगा, कदाचित मी तुमचा जे काही शंका आहे ना ती दूर करेन. नाही रे म्हणे, तू काय करणार, चल बाजूला हो. अहो थांबा, माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार का दादा? म्हणाले, हो नक्की देणार. मला सांगा, तुम्ही कुठून आलात? मी उज्जैन आलो. उज्जैन मध्ये कुठून आलात? म्हणे, आईच्या उदरातनं आलो. आईच्या उदरात कुठे आलात? पित्याच्या वीर्यातनं आलो. ते कुठून आलं? तर म्हणे, पावसातनं आलं. अन्नात भवंती भूतानी. ते पावसातनं आलं. पाऊस कुठून आला? ढगातनं आला. ढग कुठे असतात? आकाशात असतात. आकाश कुठे आहे? ते काय म्हणे, मला माहित. आकाश कुठे असतं? आकाश आकाश, आकाश आकाश आहे. गोपाल कृष्ण म्हणाले, दादा त्या आकाशाच्याही, आकाश कसं आहे? व्यापक आहे. मग आकाशाच्याही पेक्षा जे व्यापक तत्व आहे ना, ते तत्व असं म्हटलं, काय बोलणार तो माणूस? बोलताच येत नाहीये त्याला, नुसतेच बघत राहिले भगवंताकडे आणि त्याला
स्वतःचं स्वरूप भगवंतानी दाखवलंय. हा गोपालकृष्ण म्हणजेच हा साक्षात प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा. त्यांनी त्याचं रूप बघितल्याबरोबर ह्याच्या आतलं स्वतःचं निज रूप त्याला दिसायला लागलं. आणि काय तिथे गेल्यानंतर काय कानावचनाची भेटी वगैरे वगैरे दिसलाच तो प्रत्यक्ष तिथे. सांगायचीही गरज नाही पडली. त्यांनी फक्त तेवढे प्रश्न विचारले, त्यांनी रूपच दाखवलं स्वतःच. तुकाराम महाराज म्हणतात की असा आम्ही व्यापक, ही त्यांची अनुभूती आहे. आणि म्हणून ते शेवटी म्हणतात की तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, आणि केव्हा त्या कर्मा अकर्मा. त्याला न पुण्यम न पापम, कर्म अकर्म. मगाशी मावशीने खूप छान सांगितलं की ते कुठून येतं, त्याच्यातनं काय उत्पन्न होतं, पुण्य आणि पाप ते कुणाला आहे. असा हा छोटासा अभंग मला जसा पटला तसा दृष्टांतातनं थोडक्यात समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला. पुढे एक छोटस आख्यान बघूया. शंकराचार्यांचं लावणार होते, परंतु भावार्थ रामायण वाचत होते आणि भावार्थ रामायणातल्या प्रभू रामचंद्र तीर्थयात्रेहून आल्यानंतर विश्वामित्र वसिष्ठांशी आणि रामरायाचा जो संवाद आहे त्यात शुकाचार्यांचं जे आख्यान आलेलं आहे, शुक मुनींचं, ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. एक मिनिट, मी जरा त्यांना थांबा, एक मिनिट थांबा. यांना बाकीचं लावून देशील ना सगळ्यांना. बापरे, तो छोटा करून परत छोटा केला तरी चालेल, त्यांनी मानेला लागतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम जय जय, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. पंढरीनाथ महाराज, सद्गुरुनाथ. या जगाची सुरुवातच संवादात्मक आहे. संवादापासून ही सुरुवात. सर्वात पहिला संवाद जर कोणी केला असेल, चिदानंद रूपः शिवोहम, जो शिव शम करोती इति शंकरः, जो सगळ्यांचं कल्याण करतो असे भगवान शंकर,
हे कल्याणच करत आहेत अजूनही आम्हा सगळ्यांचं. एकदा माता पार्वतीसह कैलासावरती बसलेले आहेत आणि सतीच्या अवतारामध्ये घडलेला प्रसंग लक्षात आहे की साक्षात भगवंत हे म्हणजे रामराया हे शिवाचे सद्गुरू आहेत आणि शिव हे रामरायाचे सद्गुरू आहेत हे माहिती असताना सुद्धा माता सती रामराया हे सीते हे सीते हे सीते म्हणून त्या वृक्षांना कवटळतात तेव्हा त्यांची परीक्षा बघायसाठी म्हणून कसे आहेत तुमचे सद्गुरू, असेच का? ते मनुष्य आहेत आणि एखाद्या मनुष्यासारखे आपल्या स्त्रीसाठी तिच्या विरहामध्ये त्यांनी वृक्षांना कवटाळावं, याला विचारावं त्याला विचारावं, काय हो माझ्या सीतेला बघितलं का? आणि सीतेचं रूप धारण करून सीता सती माता गेल्या आणि साक्षात रामरायाने काय म्हटलंय, माते प्रणाम. आता ही आपली कोण झाली? गुरु माता. म्हणून भगवान शिवांनी प्रसंग जो घडवून आणला त्यातनं दक्ष यज्ञ हा विध्वंस झाला आणि त्यानंतर माता पार्वतीशी विवाह झाल्यानंतर भगवान गोपालकृष्ण पुढच्या जन्मामध्ये माता पार्वती परत प्रकट झाल्या आणि कैलासावरती संवाद करीत बसलेले आणि तो संवाद इतका रंगात आलेला आहे. गुह्य गुह्य कोणाला विचाराय, गुरुगीता कोणाला सांगितली? माता पार्वतीला सांगतात आहे ते. आणि काय काय प्रत्येकच संवाद, कुठलंही पुराण घ्या, संवाद त्यांचाच आहे. आधी शुक एक पक्षी, अगदी खूप मोठा जात नाही पुढे, कारण आख्यानाला पण अगदी तेवढाच वेळ लागणार असल्यामुळे माता पार्वती हुंकार देत आहेत. क्षणभर हुंकार दिला आणि पार्वती मातेचा डोळा लागलाय आणि कुठून तरी परत आपल्याला हुंकार ऐकायला येतोय. म्हणून जेव्हा शिवानी बघितलं तर शुक पक्षी म्हणजे पोपट झाडावर बसलेला दिसलाय आणि शंकर त्याच्या मागे धावले. अशी एक अनेक कथा आहेत, त्यातली एक छोटीशी कथा ही. ते तिथनं निघाले आणि साक्षात वेद व्यासांच्या आश्रमामध्ये आलाय तो पक्षी. आणि वाटिका नावाची जी त्यांची पत्नी आहे त्यांच्या आत देहात त्यांनी सूक्ष्म रूपाने प्रवेश केलेला आहे. अर्थात वेद व्यासांनी भगवंताकडे असा पुत्र मागितला होता म्हणून ते तिथे प्रकट झाले. आणि मग 12 वर्ष पर्यंत त्यांच्या गर्भामध्ये राहिले. 9 महिने 9 दिवस एका गर्भाला सांभाळणं सुद्धा ज्या मातेला कठीण होतं, तिने 12 वर्ष कसं सांभाळलं असेल? 12 वर्ष म्हणजे एक तप. आता वेदव्यासांना काळजी वाटायला लागली आणि ते विनवणी करू लागले. म्हणाले, अरे बाळा, आईला किती त्रास होतो, या स्त्रीला किती त्रास होतो, बघ ना जरा तिची अवस्था. नाहीतर एके दिवशी ही स्वतःचा प्राणत्याग करेल, कारण तिला आता नाही होत सहन. तेव्हा साक्षात भगवान गोपालकृष्णांना तिथे बोलवलं त्यांनी, वेदव्यासांनी. आणि भगवान गोपालकृष्णांनी सांगितलं, बाबा तू येत का नाही आहेस बाहेर अजून? येणारे मी नाही येणार. हा सगळा संसार मोहमायेने ग्रस्त आहे. या संसारात मला पडायचंच नाहीये. इथेच मी आनंद घेतोय भगवंताच्या नामाचा. नाहीतर इतरांसारखं होईल ना, सोहम सोहम म्हणता म्हणता बाहेर पडलो की कधी कोहम कळत पण नाही, मला कळत पण नाही. आणि इतका गुंतून जातो त्यात. बघतोय ना मी हा संसार, का बरे येऊ मग मी? मला असं काय तुम्ही देता आश्वासन की मी बाहेर पडल्यानंतर मला कोहमग्रस्त मी होणार नाही? गोपालकृष्ण म्हणतात, आपण बाहेर या, आपण या संसारातल्या कुठल्याही मायेने ग्रस्त होणार नाही. आपण जरा बाहेर तर निघा.
आणि त्या क्षणी 12 वर्षाचा ते रूप धारण करून भगवान शुक मुनी प्रकट झाले आणि चालायला लागले. दिगंबर अवस्था आहे. काय वर्णन केलेलं आहे हो दादा. स्वर आयं प्रवजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेन्दु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. गोपाल कृष्ण. वर्णन केलेलं आहे त्यांचं की अगदी जन्माला आल्याबरोबर बाहेर पडले वैराग्य संपन्न असणार हे रूप. अरे थांब, आता भगवान गोपाल कृष्णांनी म्हटलेलं आहे की हा शुकासारखा बोलतोय गर्भामध्ये असताना सुद्धा शुकासारखा बोलतोय म्हणून याचं नाव शुक ठेवायचं. हा निघालाय पुढे आणि हा मागे जातोय, मागे जातात आहे. अरे थांब शुका, थांब शुका थांब. कसले एकटाच शुक मुनी चालले पुढे 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 आणि व्यास मुनी त्यांच्या मागे. जाता जाता अनेक दृश्य दिसतात. तसा एक सरोवर दिसला. त्या सरोवरामध्ये अप्सरा स्नान करीत होत्या. स्नान करीत असताना शुकमुनी तिथं गेले तेव्हा त्या अजिबातही विचलित झाल्या नाही. स्थिर भाव होता त्यांचा. परंतु जेव्हा वेदव्यास जायला लागले तेव्हा मात्र त्यांना लज्जा उत्पन्न झाली. आता वास्तविक पाहता ते रस्त्याने जात आहेत, त्यांची अवस्था कशी आहे बघा. शुकांची अवस्था कशी आहे. शुक म्हणोनिया, शुक म्हणोनिया हाक देती व्यास हो. शुक म्हणोनिया व्यास, शुक म्हणोनिया हाक देती व्यास. वृक्ष सादे, वृक्ष सादे ओ, वृक्ष सादे ओ देती त्यास. ते चालले पुढे आणि आवाज देतात शुक शुक म्हणून. तर शुकांची एवढी पात्रता आहे की ते सर्वत्र आहेत. मी सर्वत्र व्याप्त आहे. त्यामुळे वृक्ष आणि शुक हे एकरूप झालेले एकच आहे. वृक्ष ओ म्हणून आवाज देतात. आता असं होईल का बरं, आपण एखाद्याला आवाज दिला तर एखादाच आपल्याला ओ म्हणून हात देतो, पण इथे सगळे वृक्ष ओ म्हणून साथ देत होते त्यांना. शुक म्हणोनिया हात देती व्यास, शुक म्हणोनिया. वृक्ष साधे ओ म्हणती त्यास. शुक पूर्णपणे कळो आले त्यास, शुक पूर्णपणे कळो आले त्यास. सुख अत्यंत वाटे तयास, सुख अत्यंत वाटे तयास. शुक म्हणोनिया, शुक म्हणोनिया, शुक म्हणोनिया. शुक म्हणून आवाज दिला की वृक्ष जर साथ देतात तर आपल्या पुत्राची क्षमता, पात्रता, त्यांचं पूर्णत्व, त्यांचं पूर्णपण हे त्यांच्या लक्षात आलंय व्यासांच्या. आणि व्यासांना अतिशय आनंद झालेला आहे. पण तरी सुद्धा जेव्हा अप्सरांचं दर्शन होतं तेव्हा शुकमुनी गेल्यानंतर अप्सरा ह्या अतिशय शांत आहेत. पण व्यास गेल्यानंतर असं का म्हणून जेव्हा व्यास प्रश्न विचारतात तेव्हा त्या म्हणतात की हे मुने, अंतरस्थिती बघायला पाहिजे ना. अंतरस्थिती कशी आहे, त्यांची अंतरस्थिती जशी आहे तसं प्रकट होईल ना सगळं.
एखादा जर क्रोधी व्यक्ती आपल्या समोर आला, आपल्याला माहिती आहे याला फार लवकर क्रोध येतो, तर आपली त्याच्याकडे किंवा त्याच्याशी बोलण्याची जी काही प्रतिक्रिया असते किंवा क्रिया असते ती कशी असेल? आणि एखादा अतिशय मधुर, सुंदर, छान स्वभाव असलेली एखादी व्यक्ती जर आपल्या पुढे आली तर सहजच आपण सुद्धा त्याच्या पुढे नम्र होतो. हा असंच आहे. त्यांची अंतरस्थिती त्या अप्सरांनी जाणलेली आहे, म्हणून आम्ही शुक गेले तेव्हा आम्ही लज्जित झालो नाहीत, पण आपण आलात तेव्हा आम्ही लज्जित. कारण शुकाच्या अंतरंगामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदच नाहीये, त्यांनी बघितलीच नाहीये स्त्री. ही स्त्री आहे आणि हा पुरुष आहे हे त्यांनी बघितलेलंच नाही आहे. आपल्याला माहित आहे मीराबाईंचा प्रसंग. वृंदावनाला मीराबाई गेल्या, एका मंदिरामध्ये गेलेल्या असताना त्यांना त्या मंदिरामधल्या त्या गोपालकृष्णाचं दर्शन घेऊ देत नव्हते. तेव्हा मीराबाई म्हणाल्या, इथे कोण पुरुष आहे? इथे एकच पुरुष आहे, तो म्हणजे उत्तम पुरुष. इथे सगळ्या स्त्रियाच आहेत. इथे पुरुष आणि स्त्री भेदच नाही, सगळ्या स्त्रियाच आहेत. व्यासांची अवस्था अशीच आहे. इथे कुणीही स्त्री नाही, कुणीही पुरुष नाही, एकमेवा अद्वितीय मी म्हणजे मी. मीचा बात केला की मी सापडतो. मीचाच बात करावा लागतो तर मला खरा मी मिळेल. म्हणजे तो त्यांनी जाणलेला आहे आणि ते जाणल्यानंतर हे शुक मुनी पुढे जात आहेत. आणि जाता जाता हा प्रसंग झाल्यानंतर तेव्हा व्यास त्या अप्सरांना म्हणतात, आपण असं का केलं? तेव्हा त्या म्हणतात, मुने तुझे हे भावार्थ रामायणामध्ये माऊली म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, मुने तुझे ज्ञान भेदानुवृत्ती, तुझे ज्ञान भेदानुवर्ती आहे. शुकाची सदा अभेद वृत्ती, अभेदी लाजेची अप्राप्ती, भेदा प्रती सलज्जा. भेद आहे म्हणून लज्जा आहे, अभेद आहे म्हणजे काय वर्णन केलेलं आहे एकनाथांनी त्या आख्यानामध्ये त्याचं. मग पुढे आता हे वाक्य दोघांनी ऐकलेलं आहे. शुकमुनींनी पण ऐकलंय आणि व्यासांनी पण ऐकलंय अप्सरांचं बोलणं, की स्त्री आणि पुरुष भेद शुकाला नाहीये, व्यासांना आहे. तुझं ज्ञान हे कसं आहे? भेदानुवर्ती आहे, त्यांचं नाहीये. याचा शुकांना गर्व झाला. शुकांना वाटायला लागलं की म्हणजे व्यासांपेक्षा मी कसा आहे? श्रेष्ठ आहे. ऐसे ऐकता स्त्रियांचे वचन, ऐसे ऐकता स्त्रियांचे वचन, निज्ञाता व्यास अज्ञान. ऐसा शुकासी झाला अभिमान, ऐसा शुकासी झाला अभिमान, हृदयी संपूर्ण प्रगटला, साधो राजा राम कहो, राजा राम कहो, राजा राम कहो, असं मी ज्ञानी आणि व्यास अज्ञानी. मी ज्ञाता आणि असा निघाला बरोबर. व्यासांनी जाणलं नसेल का हो? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, वेदाचे भाग करणारे, 18 पुराण लिहिणारे, एवढे सगळे ज्ञानी व्यासांनी जाणलं नाही. पण पिता किती सावध असतो बघा. इथे ते आलेलं नाहीये त्या आख्यानामध्ये, पण असंच असावं असं मला वाटतं. कारण त्या क्षणी जर शुकांना व्यासांनी उपदेश केला असता
तर ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते, कारण विकल्प मनात आला की तो विकल्प निघायसाठी सुद्धा वेळ जावा लागतो. मग मला असं वाटलं की आपण इथे हे असं सांगावं की व्यासांनी काय केलं, त्याला जाऊ दिलं. जातोय, जाऊ दे, जा. कथा आली आहे पुराणामध्ये, भागवत पुराणामध्ये. वनात गेले, इकडे गेले, तिकडे गेले, भटकत राहिले शुकमुनी. मग आता काळजी कोणाला असते बरं? आपल्या पुत्राची काळजी पित्यालाच असते, गुरूंना असते. म्हणून त्यांनी भागवतातले कृष्ण चरित्रातील कृष्ण प्रीतीचे 2 श्लोक आपल्या शिष्यांकडनं पाठ करून घेतले आणि वनात पाठवलं. शिष्यांना, जा तुम्ही म्हणा, कुठेतरी तो असेल. शुकाची स्थिती माहिती आहे व्यासांना, काय आहेत शुक, ते कुठेतरी असतील, ऐकतील ते. आणि ते गेले आणि आम्ही म्हणावा श्लोक, आणि खरंच शुकाचार्यांनी ते ऐकलं आणि त्यांच्याकडे धावत आले. हो, ते श्लोक ऐकून धावत आले. कुठला श्लोक आहे माहित नाही, सच्चिदानंद रूपाय आहे कुठला, आता इथे भागवत करणारे सगळे बसलेले, पण असं सांगतात फक्त की 2 श्लोक. जन्माद्यस्य यतोन्वयादि तो आहे की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, हा आहे. कुठलंही घ्या हो, दोन्ही घ्या, त्याचंच वर्णन आहे. तो सच्चिदानंद स्वरूप आहे, तोच उत्पत्ती स्थिती लय करणारा. दोन्ही याच्यामध्ये घेतलं तरी पण आहे. तो ऐकलं आणि भान हरपल्यासारखे शुकदेव धावत सुटले आणि त्या विद्यार्थ्यांजवळ आले. म्हणजे अहो बोला, हे कोण बोलतंय, हे कोण बोलतंय? आमचे श्री गुरु बोलतात, हे आमचे श्री गुरु बोलतात. कोण आपले श्री गुरु? चला आपण आमच्यासोबत, मला त्यांचं दर्शन घ्यायचंय. आणि आले हो शुकमुनी. शुकमुनी आले. व्यासांच्या मनामध्ये आहेच, याच्या मनात अजूनही विकल्प आहेत. जोपर्यंत विकल्प पूर्ण होत नाही, जात नाही अंतःकरणातला, तोपर्यंत स्वस्वरूपाची प्राप्ती होत नाही. ज्याप्रमाणे दुधामध्ये एखादी गोळवण केली, आपली खीर केली, काय केलं, त्याच्यात माऊलींनी म्हटलंय एकनाथांनी की हिंग पडता हिंगवणी, गोडवणी होय हिंगवणी. साहजिकच आहे की हिंगाचा छोटासाही खडा संपूर्ण दुधाला हिंगपणा आणतो की नाही? असं होऊ नये. किंवा दुधात कांजीचा एक थेंब पडला तरी सुद्धा दुधाचं काय होतं? किंवा दिव्यावर काजळी पडली तर स्वरूपाची म्हणजे प्रकाशाची, आतल्या ज्योतीची जे ज्योत आहे, तेजस्विता आहे, ती आपल्याला दिसत नाही. म्हणून याला म्हणाले की तू असं कर. ते म्हणाले, शरण आले, मला हे जे काही तुम्ही लिहिलंय ते सांगा. हे जे भागवत आहे, भागवत कथा आहे, ती तुम्ही मला सांगा. शुकमुनींना म्हणाले व्यास, मी नक्की सांगणार आहे, तुलाच शिकवायचंय, पण तुझ्यासाठी इथेच तर तुला आणलं त्यासाठीच. पण एक आधी तुला करावं लागेल की तुला गुरूंना शरण जावं लागेल. शरण गेली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. तुला गुरूंना शरण. कोण आहेत माझे श्री गुरु? म्हणे जनक राजा. जा तू जनक राजांकडे. जनक राजाकडे निघाले शुकमुनी. ते म्हणाले, हे बघा, तू तिथे गेल्यानंतर तिथे शरण राहिलं पाहिजेस. मी तुला 14 पर्याय देतो. आपण ना एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, गेले व्यासमुनी. कारण विकल्प अंतःकरणात आहे ना, त्याला काढायला वेळ लागतो. गेले शुकमुनी आणि बघितलं तर राजमहाल आहे, जिकडे तिकडे छान सुंदर असं राज्य आहे. आणि त्यांच्या मनात विचार आला की इतकं चांगलं राज्य करणारा हा राजा जीवनमुक्त कसा असू शकतो, विदेही कसा असू शकतो. परत आले. त्यांना म्हणाले की मी जाणार नाही त्यांच्याकडे. का? असं असं आहे. परत जा. परत गेले, परत सगळं दृश्य बघितलं, परत आले. असं 14 वेळा झालं, 13 वेळा झालं. आणि शेवटी व्यासांनी सांगितलं, हे बघा, आता परत यायचं नाही, आता परत यायचं नाही. म्हणून निघाले. शुकमुनी गेले, द्वारावरती गेले. द्वारपालांच्या तिथे
उभे राहिले. यांची मूर्ती ती बघितली, दिगंबर मूर्ती, काय तेजस्वी असेल हो शुकाचार्य. 12 वर्ष गर्भातच त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. भगवंताचं नाम ज्यांनी त्या याच्यामध्ये घेतलेलं आहे, गर्भामध्ये अखंड त्याच्या अनुसंधानात आहे, अखंड त्यांच्या जवळच आहे. ते कसे असतील? त्यांनी बघितलंय. आणि व्यास मुनींना क्षमा करा, ते द्वारपाल त्यांच्याकडे बघितलं आणि आत गेले. त्या द्वारपालांनी आत जाऊन सांगितलं की कोणीतरी आलंय. कोण आलंय बघूया. आले. त्यांनी सांगितलं, मी आता विकल्प मनात असल्यामुळे त्यांना वाटत होतं की मी व्यासांचा पुत्र शुकाचार्य इथे आलोय, म्हणून जनक राजांनी मला घ्यायला सामोरी यावं आणि मग मला त्यांनी आत न्यावं. परंतु असं झालेलं नाहीये. जनक राजाकडे जाताना यांनी निरोप दिला, मी शुकाचार्य व्यासांचा पुत्र आलोय एवढं त्यांना सांगा. गेले. कोण आहे ते? आलेले. म्हणाले नाही. ते म्हणतात की मी व्यासपुत्र शुक मुनी इथे आलोय भेटायला. त्यांना सांग, संगम त्यक्त्वा सुखी भव, संग त्याग कर आणि सुखी हो. आले परत सांगायला. आणि मला बोलवलं का आज? नाही. त्यांनी सांगितले, संगम त्यक्त्वा सुखी भव. विचार करायला लागले शुक मुनी, संगम त्यक्त्वा सुखी भव म्हणजे कशाचा त्याग? हा बरोबर, मी काय सांगितलंय, व्यासपुत्र शुक मुनी. मी असं करतो की मी असं करा, मी शुक मुनी आलोय असं सांगा. शुक मुनी आलोय. परत आत गेले. जनक राजांना सांगितलं त्यांनी. ते म्हणतात शुकाचार्य आले, शुक मुनी आले. काय सांगायचं त्यांना? संगम त्यक्त्वा सुखी भव. परत आले. परत विचारलंय. परत शुकाने विचार केला, हा कसला त्याग? मला कुसला संघ आहे? 12 वर्ष मी मातेच्या उदरात राहून या संघाचाच त्याग केलेला आहे. आता कुठला संघ? सगळंच आहे माझ्याकडे. विवेक आहे, वैराग्य आहे, ज्ञान आहे, मी पूर्ण आहे, परिपूर्ण आहे, तरी सुद्धा आहे. काय असेल? आचार्य पद काढून टाका. आत गेले. शुक मुनी आले, शुक आले म्हणून सांग. त्यांनी सांगितले, संगम त्यक्त्वा सुखी भव. परत आले बाहेर. परत विचारलंय. काय म्हणाले, आता तरी मला जाता येईल का? ते म्हणाले नाही. काय? आता काय काय गेलंय? आचार्य गेलाय, आता शुक गेलंय, आणि आता मी आलो म्हणून सांग. आपली पहिली कथा, मी आलोय म्हणून सांग. आता शुक नाही, व्यास नाही, आचार्य नाही, मुनी नाही, काही नाही, मी आलोय. परत आले. परत सांगितलंय, स्वामी महाराज ते असं म्हणतात मी आलोय, त्यांना सांग संगम त्यक्त्वा सुखी भव. आता काय करायला? परत आले. त्यांना विचारलंय की म्हणे महाराज काय आहे? म्हणे काही नाही हो. त्यांनी सांगितलंय संगम त्यक्त्वा सुखी भव. होय असं सांगितलं. व्यास मुनी एके ठिकाणी उभे राहून 7 दिवस 7 रात्रपर्यंत चिंतन करीत आहेत. कसला त्याग करायचा आहे? कसला त्याग करायचा आहे? मीचा त्याग. आता त्यांच्यावरती अनेक कथा आहेत. कुणी कचरा आणून टाकायला लागलं, तर कुणी काय करायला लागले, पण काही नाही. स्तब्ध आहेत, निश्चल आहेत, शांत आहेत, अतिशय काय म्हणतात मौन आहे. आता बोललेच नाही 7 दिवस. महाराजांचाच निरोप आला. गेलेत का ते? ते म्हणाले नाही, ते गेले नाहीत. मग अहो ते बोलतच नाहीत. हा आत्ता मी, म्हणजे त्यांचा मीपणा गेलाय. म्हणजे मी पण नाही, आता कोणीही नाही. नाही ते आहे, आहे ते नाही, नाही ते पाहावे, अशी एक माऊलींची ओवी आहे. नाही ते आहे, आहे ते नाही. जे नाही तेच आहे की नाही, म्हणजे दिसत नाही पण आहे, आणि आहे पण
काय म्हणजे मजा आहे हो इथे, आनंद आहे सगळा. मी गेलाय आणि आले राजा जनक, निरोप पाठवलाय त्यांना की त्यांना आत घेऊन या. आत घेऊन या. खूप आनंद झाला. भगवान एकनाथांनी लिहिलंय काय आता त्यांच्या अंतःकरणाची स्थिती काय झाली आहे त्यांची, शुकमुनींची. ते म्हणतात, पृथ्वी नभे मी जडत्वे, पृथ्वी नभे मी जडत्वे, जल नभे मी द्रव्यत्वे, पृथ्वी नभे मी जडत्वे, द्रव्य नभे मी द्रव्यत्वे, तेज नभे मी दाहकत्वे, तेज नभे मी दाहकत्वे, अति चंचल पदे वायू, अति चंचल पदे, रीते दिसे देते तेथे, रीते दिसे देथे तेथे, ते न भनवे मी शून्यत्वे, ते न भनवे मी शून्यत्वे, ते न भनवे मी, ते न भनवे मी शून्य, मी नभे पंचभूते, मी नभे, मी नभे पंचभूते, याहुनि परते ते मी स्वये, याहुनि परते ते मी स्वये, अहम भावे, अहम नहे मी देहत्वे, अहम नहे मी देह, अहम नहे मी देहत्वे, सोहम नवे मी मायिकत्वे, सोहम नवे मी मायिकत्वे, सोहम नवे मी, ऐसी विवंचिता उत्पत्ति, ऐसी विवंचिता उपपत्ति, ऐसी, ऐसी विवंचिता उपपत्ति, सत्स्वरूपी पाहे वृत्ति, सत्स्वरूपी पाहे वृत्ति, तेने तटस्थ झाली स्थिती, तेने तटस्थ झाली स्थिती, इंद्रिय प्रवृत्ती निश्चेष्ट, इंद्रिय प्रवृत्ती निश्चेष्ट, सप्त दिवसते ऐसे स्थिती, सप्त दिवसते, हो सप्त दिवसते ऐसी स्थिती, सप्त दिवसती ऐसी स्थिती. वा वा, काय एका क्षणात माऊलींनी म्हणजे नाथांनी शुकाचार्यांची स्थिती वर्णन, मी जडत्व नाही, मी द्रव्यत्व नाही, मी पंचभूत नाही, हे सगळं एवढा त्या ओघांमध्ये त्यांनी स्पष्ट सांगून दिली की शुकाची स्थिती अशी झालेली आहे. आणि त्यानंतर शुकांची 7 दिवस जी निर्विकल्प स्थिती लागलेली आहे, निर्विकल्प समाधी लागलेली आहे त्यांना. आणि मग शुक त्यांना आत बोलावले, जायला निघाले. गेल्यानंतर काय हो, खूप मोठा महाल असेल, किल्ला असेल जनकाचा. त्या किल्ल्याच्या आत प्रवेश केल्याबरोबर काय असेल विचार करा, तो जनक राजाचा आहे, जिथे रामराया स्वतः गेल्यानंतर तिथे काय सुंदर, काय सुंदर, जिकडे तिकडे बगीचे, पुष्करिणी, झरणे, दुकान, हे ते काय सुंदर वर्णन केलेलं आहे रामकथेमध्ये, रामाच्या त्या जनकाच्या त्या नगरीचं. ते सगळं चाललेलं आहे आजूबाजूला आजूबाजूला. आणि जाता जाता जनक राजाच्या त्या सौंदर्याला, ऐश्वर्याकडे बघतात हे शुकमुनी. कशा वृत्तीने बघत आहे, तटस्थता इथे आता जी सांगितली त्यांनी, तटस्थ वृत्ती, इकडे बघतात तिकडे बघतात, चालले पुढे. एके ठिकाणी गेले तर काही वृद्ध काठी घेऊन हातात चाललेले आहेत, एके ठिकाणी गेले सरोवर आहे, तिथे अनेक जण, कोणी भांडी घासत आहेत, कोणी धुनी धुत आहेत, काही अप्सरा स्नान करीत आहेत. ते सौंदर्यच वेगळं आहे. तिथे पशु आहेत, पक्षी आहेत, अनंत, जे बघावं ते सुंदरच आहे सगळं. पुढे गेल्यानंतर विभत्स पण काही दिसतं ना. आज आपण इतकं सुंदर आहे, कालांतराने आपल्याला कोणी बघितलं तर आपलं शरीर आपल्याला तेवढं सुंदर दिसतं का? काय अवस्था झालेली असते, हातात काठी आलेली असते, वाकलेलं असतं, जीर्ण झालेलं असतं, तेही दृश्य त्यांनी बघितलं. सगळं बघितल्यानंतर महालात प्रवेश केला. प्रवेश केला आणि जनक राजांच्या समोर ते गेले. पहिला प्रश्न जनक राजांनी त्यांना विचारला,
माझी जरा वेगळी कथा होती. थोडंसं असंच होतं, पण थोडा फरक होता. परवा मंदाताईंकडे आम्ही जाऊन आलो, मी आणि ज्योत्स्ना मावशी. मावशी म्हणाल्या मला, मावशी मी हे घेणार आहे आख्यान. मग ती जे मावशींनी स्थिती सांगितली ना ते सांगते मी. हे मावशींचं आहे, माझं नाही. हे सगळं बघितलं, जनक राजांनी पहिला प्रश्न विचारला, शुका काय काय बघितलंस? झरणे बघितले, नद्या बघितल्या, झाडं बघितली, वृक्ष बघितली, पशु पक्षी, सरोवर, अप्सरा, वृद्धत्व, अनित्यत्व, सगळं काही बघितलं महाराज. पण ते सगळं कसं होतं माहितीये? ते सगळं साखरेचं होतं बरं का. ते सगळं साखरेचं होतं. ती वृक्ष, त्या लता, त्या अप्सरा, ती धुणी धुणारी, ती भांडे घासणारी. आता मला सांगा, साखर कशी आहे? गोड. मंदाताई म्हणतात साखर कशी आहे? गोड. तिची गोडी अवीट आहे, अवीट आहे. ज्याला कळले त्याला कळले, मुक्याला कळे तो कळून सुद्धा सांगू शकणार नाही. मुका त्यांनी साखर चखली तरी तो सांगू शकत नाही, पण ज्याला कळली तो सांगू शकतो की नाही. इतका आनंद शुकांना आहे, आणि शुकमणी सांगतात ती गोडी अवीट आहे, अवीट आहे, न विटणारी आहे. काय आनंद झाला असेल हो जनकाला. परत शुक बोलतात ती गोडी इतकी अवीट आहे, इतकी अवीट आहे की तो जसा अवीट आहे ना, म्हणजे कोण? ब्रह्म. ते जसं अवीट आहे, सुंदर आहे, अनादि आहे, अनंत आहे, अज आहे, अजर आहे, अमर आहे, हे सगळं ते आहे. आणि ते कसं आहे? अवीट आहे. कारण ते पुन्हा 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 त्याची गोडी चाखावीशी वाटते. आपण जगातल्या अनेक गोड गोष्टींची गोडी चाखायला लागलो तर काही दिवसांनी आपल्याला ते असं वाटतं की त्याची गोडी घेऊच नाही. म्हणजे आता त्याचा काय म्हणतात त्याला, बासुंदी रोज 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 खायला गेली तर काय रोज रोज यांच्याकडे काय बासुंदीच बनते का? दुसरं काहीतरी बनायला हवं ना. पण ते तसं नाहीच आहे. जितकं जितकं त्याच्याकडे गेलो, जितकं जितकं त्याला आपण जाणलं, तितकं तितकं ते आणखी काय असं वाटतं. तिचे शंकरानेच वर्णन केलेलं आहे मायेचं, हे देवी तुझं स्वरूप कसं आहे? नित्य नूतन असं आहे. आणि तसं ते तत्व आहे, कसं आहे? नित्य नूतनच आहे. असं असणारं तत्व मी आहे, असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. आख्यान इथे थांबवते. भैरवीचे स्वर. शुकाचार्य जसे आहेत, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, पूर्ण वैराग्य म्हणजे स्वतःला ज्ञानी समजून सुद्धा शरण जाऊन सद्गुरूला शरण गेल्यानंतर मग शुकाचार्यांनी काय केलंय बघा. आजपर्यंत परीक्षितीला सांगितलेली भागवत कथा व्यासांनी त्यांना जी दिलेली आहे ती शुकांनीच सांगावी हो. उगाच आम्ही लावतो आमच्या समोर भागवत कथाचार्य, भागवताचार्य नाही, ते शुकच आहेत फक्त. आणि त्यांची स्थिती तुकाराम महाराज या अभंगामधनं वर्णन करतात. तुमची पेटी एकतर उंच स्केलची आहे, उंच स्केल आहे ना तिचा, मला त्या ऐकत जमणार नाही. काही कमी नव्हे कोणी गावीचा, काही कमी नव्हे कोणी गावीचा, काही कमी नव्हे कोणी गावीचा, एकटा खाईचा कायिक, एकटा खाईचा कायिक, काही कमी नव्हे कोणी गावीचा, काही कमी नव्हे कोणी गावी, काही कमी नव्हे कोणी. तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, वेगळ्याच्या
अकर्मासी वेगळ्या कर्मा अकर्मासी काही कमी नव्हे कोणी काही कमी नव्हे कोणी काही कमी नव्हे काही कमी नव्हे काही कमी नव्हे कोणी सर्वांनी उभं राहायचं हेची दान दे गा देवा तुझा विसरण भावा विसरण तुझा विसरण भाव गुण गाईन आवडी हेची माझी सर्व गोडी माझी सर्व गोडी हेची माझी मला घे तुका म्हणे गर्भवाची तुके घालावे आम्हाची घालावे तुके घालावे आम्हाची गुण गाईन आवडी एकी माझी सर्व गोडी माझी सर्व गोडी माझी सर्व गोडी एकी माझी सर्व गोडी एकी माझी सर्व गोडी झालेली सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरू डॉक्टर काकांच्या चरणी परमपूज्य मंदाताईंच्या चरणी परमपूज्य महेश शास्त्री काकांच्या चरणी आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या सद्गुरूच्या भगवंताच्या चरणी अर्पण करते मला संधी दिली शिवगड आध्यात्मिक ट्रस्टने त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते माझ्यासोबत मला दादांचं नाव माहिती नाही पण अतिशय सुंदर साथ दिली त्यांनी तबल्यावरती काय नाव प्रवीण महाराज आणि धैर्यशील महाराज यांनी मला धैर्यशील महाराज वा वा काय सुंदर नाव आहे म्हणजे माझ्यासारखीला सामान आहे धैर्य लागतं असं धैर्यशीलाने दोघांनी अतिशय छान सांभाळून घेतलं त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि वाणीला विराम देते जे काही चुकलं असेल ते माझं आहे आणि जे काही चांगलं असेल ते त्याचं आहे म्हणजे माझ्या सद्गुरूंचं आहे आलेलं आणि ही सेवा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि आरती करूया सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता तरी मन दहना दहना नकळे ब्रह्मादिका अंत अनंता तो तू आम्हा सुलभ जय तू कावंता जय देव जय करुणाकरा आरती ओवाळू सद्गुरु माहेरा जय देव माये विरमाहेर शब्दी अर्थ नाम बोलणी गाव सद्गुरु प्रसादे सुलभ रामी राम दासा फळा सद्भाव जय देव जय करुणाकरा आरती ओवाळू सद्गुरु माहेरा जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्टने उनिलया सम्मोह जो वाढला अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे नमागत दुजे भक्ती तुझी कधी सद्गुरुनाथ महाराज कुंडली कमरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय गोपाल कृष्ण भगवान